नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण दुसऱ्या रिसर्च मेथोडॉलॉजीच्या दुसऱ्या मॉड्यूलला सुरुवात करणार आहोत. मॉड्यूलचं नाव आहे टाइप ऑफ रिसर्च. आपण पहिल्या मॉड्यूलमध्ये रिसर्च म्हणजे काय, रिसर्चच्या व्याख्या काय, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिसर्च याबद्दलची आणि रिसर्चमधल्या ज्या काही महत्त्वाच्या कॉन्सेप्ट्स आहे, व्हेरिएबल्स, हायपोथिसिस या संदर्भात माहिती पाहिली. आता टाइप्स ऑफ रिसर्च. रिसर्च कोणकोणत्या प्रकारचे असतात किंवा आपल्याला जो रिसर्च घ्यायचा आहे तो नेमकी आपण सिलेक्शन ऑफ रिसर्च मेथड्स याबद्दल जर प्रश्न विचारला स्वतःला तर आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे रिसर्च असतात हे माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून टाइप्स ऑफ रिसर्च या मॉड्यूलमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या रिसर्चच्या प्रकारांबद्दल माहिती पाहणार आहोत. आता जनरली रिसर्च चं क्लासिफिकेशन हे 3 महत्त्वाच्या घटकांना विचारात घेऊन केलेलं असतं. स्क्रीनवर दिसत आहे. रिसर्च कॅन बी क्लासिफाईड फ्रॉम 3 perspectives. The first, application of research study. Second, objectives in undertaking the research. आणि थर्ड, inquiry mode employed. ॲप्लिकेशन ऑफ रिसर्च स्टडीजमध्ये आपण रिसर्च करत असताना आपण कोणत्या प्रकारचा रिसर्च करतो आहोत, त्याचं जे स्वरूप आहे, त्याचं जे नेचर आहे, त्या नेचरनुसार ॲप्लिकेशन ऑफ रिसर्च स्टडी ठरत असते. फॉर एक्झाम्पल, आपण थेरॉटिकल रिसर्च करत आहोत की आपल्याला एखाद्या प्रोडक्टिव्ह रिसर्च करत आहोत, तर यानुसार ॲप्लिकेशन काय करत आहोत, आपण ज्ञानाचं ॲप्लिकेशन कशा प्रकारे करतो, थेअरी बिल्डिंगसाठी करतो, नॉलेज एक्सपांडेशनसाठी करतो की आपलं जीवन अजून चांगलं कम्फर्ट करण्यासाठी, नवनवीन गॅजेट्स तयार करण्यासाठी ते रिसर्च करतो. या स्वरूपावरून त्याचा रिसर्च ठरलेला आहे की म्हणजे रिसर्चचं जे कंटेन आहे ते आपण कशासाठी वापरणार आहोत, त्याचं ॲप्लिकेशन काय आहे, रिसर्चचा उद्देश काय आहे, यानुसार ॲप्लिकेशन ऑफ रिसर्च स्टडी समजत असतो. ऑब्जेक्टिव्ज इन अंडरटेकिंग द रिसर्च हा जो सेकंड पार्ट आहे, त्याच्यामध्ये आपले उद्दिष्टानुसार रिसर्चच्या काही थेरीज आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण पुढे बघणार आहोत की डिस्क्रिप्टिव्ह टाईप रिसर्च म्हणजे काय, कोरिलेशनल रिसर्च म्हणजे काय, की ज्याचा आपल्या रिसर्चचे ऑब्जेक्टिव्ह साध्य करण्यासाठी आपण काही प्रोसिजर राबवत असतो रिसर्चमध्ये आणि त्याला आपण ऑब्जेक्टिव्ज सॅटिस्फाईड करण्यासाठी ज्या प्रोसिजर वापरतो, ज्या पद्धती वापरतो, त्यानुसार रिसर्चच्या काही पद्धती तयार झालेल्या आहे. इन्क्वायरी मोड, डाटा सॅम्पलिंग कशा प्रकारे घेतलं जातं, डाटा कलेक्शन कसं केलं जातं, त्यानुसार सुद्धा रिसर्चचे काही प्रकार पडतात. म्हणून लक्षात घ्या की रिसर्चचे प्रकार लक्षात घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं ॲप्लिकेशन, आपण रिसर्च हा ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी करत आहोत की एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी करत आहोत. त्याच्यानंतर दुसरं आहे ऑब्जेक्टिव्ह सॅटिस्फाईड करण्यासाठी काही प्रोसिजर वापरतात वेगवेगळ्या पद्धतीने. तर त्या ऑब्जेक्टिव्हनुसार रिसर्चच्या ज्या प्रक्रिया वापरल्या जातात त्यानुसार रिसर्च मेथड्स तयार झालेले आहे. म्हणून त्याला ऑब्जेक्टिव्ह इन अंडरटेकिंग द रिसर्च यानुसार त्याचे प्रकार पडतात. आणि तिसरं जे महत्त्वाचं आहे की आपण डेटा कलेक्शन करताना काही पद्धती वापरतो आणि त्यानुसार रिसर्चचे 2 प्रकार पडतात, ते आपण पुढे पाहणार आहोत. आता त्यातला जो पहिला आहे ॲप्लिकेशन ऑफ रिसर्च स्टडी, त्याच्यानुसार रिसर्चचे 2 प्रकार पडतात, एक प्युअर रिसर्च आणि अप्लाइड रिसर्च. आता प्युअर रिसर्च म्हणजे काय, अप्लाइड रिसर्च म्हणजे काय, हे आपण पुढे आणखीन डेप्थमध्ये बघणार आहोत. फक्त इथं त्याची वरवरची माहिती मी तुम्हाला सांगत आहे. प्युअर रिसर्च इन्व्हॉल्व्स डेव्हलपिंग अँड टेस्टिंग theories and hypotheses that are intellectually challenging to the researcher but may or may not have practical application at the present time or in the future. The knowledge produced through the pure research is sought in order to add to the existing body of research methods. मी तुम्हाला सांगितलं की प्युअर रिसर्च म्हणजे काय, की ज्याच्यावर आपण थेरीज ज्या आहेत, अस्तित्वात असलेल्या थेरीज किंवा अस्तित्वात आणल्या जाणाऱ्या थेरीज याच्यावर जेव्हा टेस्टिंग केलं जातं की ज्याच्यामुळं ज्ञानाचं एक्सपान्शन होणार आहे, त्या ब्रांचच्या ज्ञानाचं एक्सपान्शन होणार आहे. सायन्समध्ये सांगायचं ठरलं तर जे मी तुम्हाला म्हटलं की गॉड पार्टिकल्स वर एक फ्रान्समध्ये जो रिसर्च झाला होता. गॉड पार्टिकल म्हणजे त्याला आपण
जे इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स यांना जे एनर्जी देतात, असे काही पार्टिकल्स आहे का? त्याच्यासाठी फ्रान्समध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक रिसर्च झालेला होता. काही देश त्याच्यात एकत्र येऊन तो रिसर्च करत होते आणि अ, त्याच्यामध्ये बऱ्याचशा सृष्टीची उत्पत्ती कशी होणार आहे, त्यानंतर ब्लॅक होल म्हणजे काय, कृष्णविवर म्हणजे नेमकी काय असतं किंवा अणु जे अणुकेंद्र असतं त्याच्यामध्ये न्यूट्रॉन्स, प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स जे असतात, तर त्यांना एनर्जी देणारे असे काही पार्टिकल्स आहे का? याचा शोध घेण्यासाठी एक पृथ्वीच्या भूगर्भामध्ये खोल खड्डा खांदून एक मोठा प्रयोग झाला होता. त्याला आणि त्यातून गॉड पार्टिकल्सचं अस्तित्व आहे, हे देखील सिद्ध झालं होतं. तर हे जे अशा प्रकारचा रिसर्च याचा प्रॅक्टिकली काही यूज नाहीये. आता नजीकच्या फ्युचरमध्ये त्याला त्या रिसर्चचा कोणताही वापर केला जाणार नाहीये. परंतु गॉड पार्टिकलचं अस्तित्व आहे केवळ हे सिद्ध करण्यासाठी तिथे तो रिसर्च कंडक्ट केला गेला. आणि हा कंडक्ट फिजिक्सची थिअरी बिल्ड करण्यासाठी केलेला. फिजिक्समधल्या काही थिअरीजला त्यांनी टेस्टिंग करण्याचा तिथे प्रयत्न केला. याचा अर्थ काय, की असे काही रिसर्च आहे जे आपल्या फिजिक्स असो, केमिस्ट्री असो किंवा जे प्युअर सायन्सेस आहे, त्या प्युअर सायन्सच्या शाखा किंवा ज्ञानशाखा विस्तारण्यासाठी उपयोगी पडतात. म्हणून त्यांना प्युअर रिसर्च म्हणतात. न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत असो, हा सुद्धा प्युअर रिसर्च आहे किंवा रेडिओ लहरीचा रिसर्च असो, हा सुद्धा प्युअर रिसर्च आहे. ज्यावेळेस हे रिसर्च केले गेले, त्यावेळेस कोणत्याही प्रकारे नजीकच्या काळामध्ये त्याचा उपयोग होईल असं नव्हतं. केवळ ज्ञानाचा विकास करण्यासाठी प्युअर रिसर्च केला जातो. म्हणून प्युअर रिसर्च इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून इथे सांगितलेलं आहे की द नॉलेज प्रोड्युस्ड थ्रू द प्युअर रिसर्च इज सॉट इन ऑर्डर टू ॲड द एक्झिस्टिंग बॉडी ऑफ द रिसर्च मेथड. म्हणजे अस्तित्वात असलेल्या ज्ञानाला वृद्धिंगत करण्यासाठी किंवा अस्तित्वात असलेलं ज्ञान व्हेरिफाय करण्यासाठी जे रिसर्च केली जातात त्याला प्युअर रिसर्च म्हणतात. अप्लाइड रिसर्च त्याच्या विरुद्ध. अप्लाइड रिसर्च इज डन टू सॉल्व द स्पेसिफिक practical questions or the policy formulation, administration, and undertaking of a phenomena. It can be exploratory, but it is usually descriptive. It is almost always done on the basis of basic research. Applied research can be carried out by academics and industrial institution. Often an academic institution such as a university will have a specific applied research program funded by the industrial partner interested in that program. Applied research म्हणजे काय, की कोणत्याही प्रकारे एखादा प्रेझेंट प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. मग तो इंडस्ट्रियल प्रॉब्लेम असेल, लेबरच्या शी रिलेटेड प्रॉब्लेम असेल किंवा प्रोडक्शन रिलेटेड प्रॉब्लेम असेल किंवा गव्हर्नमेंटचा एखादा इकॉनॉमिकशी रिलेटेड डिसिजन असेल. शिक्षकाला आपल्या विद्यार्थ्यांमध्ये काही वर्तन बदल करायचा असेल, अध्यापन पद्धती वृद्धिंगत करायची असेल, तर अशा प्रकारे जो तत्कालिक प्रॉब्लेम आहे, त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन निर्माण करण्यासाठी, त्या सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी जो रिसर्च केला जातो त्याला अप्लाइड रिसर्च असे म्हणतात. मी बऱ्याच वेळेस सांगितले की फॉर एक्झाम्पल की एखाद्या व्हॅक्यूम जो प्रोसेस एक रिसर्च मी तुम्हाला अप्लाइड रिसर्चचं एक्झाम्पल सांगेल की एखादा क्वेश्चन आहे जो फॉर एक्झाम्पल इंडस्ट्रियल लेबर प्रॉब्लेम आहे आणि इंडस्ट्रियल लेबर प्रॉब्लेममध्ये एम्प्लॉईची सॅलरी आणि एम्प्लॉईचं सॅटिस्फॅक्शन या संदर्भामध्ये आपण कोरिलेट करायला गेलो की एम्प्लॉईची सॅलरी वाढल्यानंतर त्यांचं सॅटिस्फॅक्शन वाढू शकेल का किंवा वर्क कल्चर वाढवावं लागेल, एन्व्हायरमेंट निर्माण करावं लागेल. तर अशा प्रकारे एम्प्लॉई इज नॉट प्रोड्युसिंग द प्रोडक्शन अप टू मार्क अँड दिस इज द प्रॉब्लेम अँड वी हॅव टू सॉल्व दॅट प्रॉब्लेम. मग ते त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे फॅक्ट फाइंडिंग होतं की सॅलरी वाढून पाहिल्यानंतर काही प्रोडक्शनवर फरक होतो का एम्प्लॉईची किंवा वर्क कल्चर बदलून काही परिणाम होतो का.
आवर्स बदलून काही परिणाम होतो का? इक्विपमेंट बदलून काही परिणाम होतो का? अशा प्रकारे वर्कर्सशी रिलेटेड वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांमध्ये बदल करून आपल्याला वर्कर्सची इफिशियन्सी वाढवता येते का? कारण वर्कर्सची इफिशियन्सी हा प्रॉब्लेम आहे आणि हा तात्कालिक प्रॉब्लेम आहे. याच्यात कोणत्याही प्रकारचे ज्ञानाचं संवर्धन होणार नाहीये. फक्त प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. मग अशा प्रकारचा जर रिसर्च असेल, तर त्याला ॲप्लाइड रिसर्च असे म्हणतात. मग हे जे 2 रिसर्च आहे, हे ॲप्लिकेशन आहे. एकाचं ॲप्लिकेशन थेअरीसाठी आहे, दुसऱ्याचं ॲप्लिकेशन हे प्रॉब्लेम ॲप्लाइड रिसर्च आहे तात्कालिक प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. म्हणून कोणत्या प्रकारचं ॲप्लिकेशन डोळ्यासमोर ठेवून आपण रिसर्च घेतो, यासाठी प्युअर रिसर्च आणि ॲप्लाइड रिसर्च हे 2 पार्ट पडत असतात. दुसरं आहे रिसर्च ऑब्जेक्टिव्हज डोळ्यासमोर. मी तुम्हाला सांगितलं प्रत्येक रिसर्चला एक तर हायपोथेसिस असतं. हायपोथेसिस इज अल्सो वन काइंड ऑफ ऑब्जेक्टिव्हज आणि नाही तर हायपोथेसिस नसेल तर ऑब्जेक्टिव्हज तरी असतात. तर ह्या ऑब्जेक्टिव्हज जे आहे रिसर्च ऑब्जेक्टिव्हज तुम्ही तुमचा प्रोजेक्ट करताना सुद्धा काही ऑब्जेक्टिव्हज डोळ्यासमोर ठेवून किंवा काही हायपोथेसिस डोळ्यासमोर ठेवून प्रोजेक्ट तयार केलेला आहे आणि पूर्ण रिसर्च प्रोसेस तुम्ही जी राबवली ती त्या ऑब्जेक्टिव्हजला सॅटिस्फाईड करण्यासाठी किंवा त्या ऑब्जेक्टिव्ह टेस्ट करण्यासाठी वापरलेली आहे. मग अशा वेळेस ऑब्जेक्टिव्हजला डोळ्यासमोर ठेवून ऑब्जेक्टिव्हजनुसार आपण जी रिसर्च पद्धती वापरतो त्यानुसार रिसर्चचे काही प्रकार पडतात. आता त्यातला एक महत्त्वाचा आहे डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च. डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च म्हणजे काय? डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिस्क्राइब्स द करंट स्टेटस ऑफ अ फेनॉमेना and something draws a valid conclusion based on the fact find out during studies. रिसर्च डिस्क्रिप्टिव्ह स्टडीजला फॅक्ट फाइंडिंग स्टडीज पण म्हणतात. म्हणजे काय की डिस्क्रिप्टिव्ह स्टडीमध्ये जे काही व्हॅरिएबल्स असतात, ज्या काही घटना असतात, फेनॉमेना जी घटना असते त्याचा ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने नॉट सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने स्टडी करून त्याचं प्रेझेंट स्टेटस काय आहे हे सांगणं. फॅक्ट फाइंड काय आहे म्हणजे त्याची वस्तुस्थिती काय आहे फॅक्ट फाइंडिंग, तर ती सांगणे म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च. एखादी घटना आहे ती घडून गेलेली आहे आणि त्या घडलेल्या घटनेचं फक्त इंटरप्रिटेशन करणं. एक तिरस्त व्यक्ती म्हणून त्या घटनेकडे पाहून त्याचं इंटरप्रिटेशन करणं, त्यामध्ये इन्व्हॉल्व असलेल्या प्रत्येक व्हॅरिएबल्सचा कोरिलेशन, एकमेकांमध्ये संबंध काय आहे हे संबंध सांगणं, याला डिस्क्रिप्टिव्ह स्टडी असे म्हणतात. या थोडक्यात काय की व्हॉट हॅपन या प्रश्नाचं उत्तर आपण डिस्क्रिप्टिव्ह स्टडीमध्ये देतो. त्याच्यामधले नातेसंबंध काय किंवा का ते घडलेलं आहे याच्याबद्दल डिस्क्रिप्टिव्ह स्टडीज केव्हाही सांगत नाही. डिस्क्रिप्टिव्ह स्टडी फोकसेस ओनली व्हॉट रादर दॅन व्हाय. म्हणून ह्या गोष्टी लक्षात घ्या की डिस्क्रिप्टिव्ह स्टडीचं जे ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे ते मुळामध्ये फक्त आणि फक्त फॅक्ट फाइंडिंग, वस्तुस्थिती समजून घेणे. अलग लक्षात. इन्व्हेस्टिगेट फेनॉमेना इन द नॅचरल सेटिंग. सगळ्यात महत्वाचं डिस्क्रिप्टिव्ह स्टडीमध्ये कोणत्याही प्रकारे आपल्याला व्हॅरिएबल्स, मी तुम्हाला सांगितलं व्हॅरिएबल्स कंट्रोल करावे लागत नाही, ते आहे तसेच. फक्त त्याचं ऑब्झर्वेशन, सर्वे घेऊन, ऑब्झर्वेशन करून, इंटरव्ह्यू घेऊन आपण त्यातून तथ्य बाहेर काढायचे आणि ते एलॉबरेटली मांडायचे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं टेस्टिंग केलं जात नाही. डिस्क्रिप्टिव्ह स्टडीज नेव्हर कम अंडर एक्सपेरिमेंट, एनी काइंड ऑफ एक्सपेरिमेंट. म्हणून इन्व्हेस्टिगेट फेनॉमेना इन देअर नॅचरल सेटिंग्स. जिथे आहे त्या ठिकाणी ते डिस्क्रिप्टिव्ह स्टडी काय करत असतं, फक्त फॅक्ट सांगण्याचा प्रयत्न करतो. व्हॉट हॅपन हे एखादी घटना असो, एखादी विषयाचा स्वरूप असे, ते काय आहे ते तेवढं सांगणं. ते कसं आहे आणि का आहे हे सांगितलं जात नाही. व्हाय हे कधीही डिस्क्रिप्टिव्ह स्टडीमध्ये येत नाही. व्हॉट ते काय आहे हे सांगितलं जातं. नंतर आहे कोरिलेशन. डिस्क्रिप्टिव्ह स्टडीमध्ये आणखीन एक गोष्ट आपल्याला सांगायची की इन अ करंट सिच्युएशन व्हॉट एक्झिस्ट विथ रिस्पेक्ट टू द व्हॅरिएबल ऑफ अ कंडिशन. डिस्क्रिप्टिव्ह स्टडी काय सांगतं की एखाद्या वस्तुस्थितीमध्ये, नॅचरल सेटिंग्समध्ये व्हॅरिएबलची वस्तुस्थिती काय आहे. कम्पेअर बिटवीन द प्रेझेंट सिच्युएशन अँड व्हॉट वी वॉन्ट. म्हणजे काय हवं
होतं आणि काय आहे एवढं फक्त डिस्क्रिप्टिव्ह स्टडी एलॉबरेट करते. आणि दुसरी गोष्ट की काय हवं आहे हे अचीव्ह करण्यासाठी काही सजेशन्स देते. या 3च गोष्टी त्या डिस्क्रिप्टिव्ह स्टडीमध्ये येत असतात, की प्रेझेंट व्हेरिएबलचं प्रेझेंट सिनेरिओ काय आहे, त्याचं कंपॅरिझन आणि काय असलं पाहिजे होतं आणि ते गोल अचीव्ह करण्यासाठी आपण काय करू शकतो याचे सजेशन डिस्क्रिप्टिव्ह स्टडीमध्ये केले जातात. डिस्क्रिप्टिव्ह स्टडीमध्ये सर्व्हे स्टडी असतो. सर्व्हे स्टडी तुम्ही बघितलं बऱ्याचशा कंपन्या या वेगवेगळ्या प्रकारचे प्रोफॉर्मे आता सर्व्हे कोणकोणत्या प्रकारचे असतात हे आपण सॅम्पलिंग टेक्निक्सच्या वेळेस शिकणार आहोत. की सर्व्हे प्रोफॉर्मा वाटतात आणि त्यातून मार्केटमध्ये जो मोबाईल आहे फॉर एक्झाम्पल मोबाईल आलेला आहे, तर एखादी कंपनी त्याचा सर्व्हे घेतो, की मोबाईलमधल्या कोणकोणत्या गोष्टी आवडतात आणि कोणकोणत्या गोष्टी आवडत नाही. काय असावं आणि काय नसावं याबद्दलचा सर्व्हे घेतं. मग यातून फक्त त्यांना कळतात, की करंट सिच्युएशन काय? जस्टिफाय करंट सिच्युएशन. आणि दुसरी गोष्ट, की यामुळे अशा प्रकारच्या सर्व्हे स्टडी, डिस्क्रिप्टिव्ह सर्व्हे स्टडीमुळे कंपनीला हे कळतं, की आपण कोणत्या प्रकारचा बदल आपल्या मोबाईलमध्ये केला पाहिजे, की जेणेकरून मार्केट आपल्याला अधिकाधिक कॅप्चर करता येईल. म्हणून सर्व्हे स्टडी इज वन काइंड ऑफ डिस्क्रिप्टिव्ह स्टडी, रिसर्च स्टडी किंवा रिसर्च मेथड. डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च मेथडमध्ये सर्व्हे येतं. दुसरा आहे इंटर रिलेशनशिप स्टडी सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चमध्ये येते. इंटर रिलेशनशिप स्टडी म्हणजे काय, की केस स्टडी फॉर एक्झाम्पल डिटेल एक्झामिनेशन ऑफ अ पर्टिक्युलर केस. एखाद्या इन्स्टिट्यूट बद्दलची माहिती आहे ती जर आपण त्याचा सर्वांगीण अभ्यास करायचा ठरला तर तो डिस्क्रिप्टिव्ह स्टडी अंतर्गत येतो. पण त्यात परत केस स्टडी. डिस्क्रिप्टिव्ह स्टडीचा दुसरा जो प्रकार आहे केस स्टडी. आपण 5 इन्स्टिट्यूटचा एकत्र अभ्यास केला तर कंपॅरेटिव्ह स्टडी दॅट ऑल्सो कम अंडर द डिस्क्रिप्टिव्ह स्टडी. कंपॅरिझन करतो आपण 5 वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटचं करतो किंवा 5 एलिमेंटचा आपण कंपॅरेटिव्ह स्टडी करतो किंवा 5 सोशल ग्रुपचं आपण कंपॅरिझन करतो किंवा 2 सोशल ग्रुपचं आपण कंपॅरिझन करतो. तर हे जे कंपॅरेटिव्ह स्टडी आहे हा सुद्धा फॅक्ट फाइंडिंग स्टडी आहे आणि तो सुद्धा यामध्ये येत असतो.